हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आपण आलो आहे पंढरपूरला. पंढरपूरमध्ये भक्त निवासमध्ये थांबलो आहोत. तर भक्त निवास आहे बघा, टूर बघा, खूप छान आहे. सुंदर तुम्ही नक्की विजिट करा. बघा इथून सुरुवात होते आपली. बघा किती छान आहे ना, मस्त सुंदर गार्डन सुद्धा आहे आणि खूप शांत वातावरण आहे, मस्त सुंदर. बघा तर चला, लाडू वगैरे गेले. हे गार्डन सुद्धा आहे, बसायला खूप छान वाटते. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर आहे. पंढरपूरचं आहे बघा, सुंदर सुंदर झाडं सुद्धा आहे. आणि लाडूबाई गेली आहे तिकडे. बघा किती सुंदर असे मस्त बसते आहे. भक्त निवास आहे, खूप छान आहे. तुम्ही जर पंढरपूरला याल तर नक्की या, भक्त निवासला विजिट या, खूप छान आहे. इथे थांबू शकता तुम्ही. आणि हे बघा, एवढं सुंदर असं मंदिर आहे गाईज, पाहून असं मनच प्रसन्न होत आहे. बघा खूप छान आहे, मस्त. लाडूबाई सुद्धा गेली आहे. आणि ही आहे गजानन महाराज मंदिर, खूप छान आहे. गार्डन सुद्धा आहे मस्त सुंदर. सॉरी हा, माझं लक्ष नाही. तर बघा छान असं सुंदर मंदिर आहे. गार्डन सुद्धा आहे. मोबाईल नाही करते. हां, तू माऊली आहे ना. हे बघा लाडू, ते लोक सुद्धा बसले. छान असे मंदिर आहे. कशाचं आहे तर बघू आपण. श्रीराम मंदिर आहे बघा, छान सुंदर असं मस्त. आम्ही 3 वर्षाच्या आधी आलो होतो तरी पण असंच होतं. आणि आता त्याच्या आलो तरी पण जशान तसं तिकडे नेऊ नाही देत. छान असं मस्त वातावरण वाटते ना मंदिरामध्ये. मंदिर आहे, गार्डन सुद्धा आहे. आणि राधाकृष्णाची मूर्ती सुद्धा. चला तिकडे बघू, तिथून जाता येईल. चल इकडून जाऊ. तर बघा ते बघा, छान अशी सुंदर राधा कृष्णाची सुंदर मस्त. चला, तर गार्डनच्या परिसरातला शूट घेऊन झाला आपला. तर आपण जाणार होतो जेवण करायला. जेवणासाठी जे आपल्या हॉटेलमध्ये जायचं होतं, तिथे भक्ती निवासमध्येच आपल्याला जेवण वगैरे मिळणार होतं. ते आपल्याला म्हणजे पैसे देऊन जेवण करायचं ते म्हणजे. तर बघा, तर भक्ती निवासमध्ये जेवण केलं आणि निघालो. सकाळी मॉर्निंगकडे जाऊन आणि तयारी दोन लावते का मला तर बघा सगळ्यांनी आईने सुद्धा लाडूसाठी सुद्धा, माझ्यासाठी सुद्धा वगैरे लाडू कचरा लावतो. मला दोन पाहिजे तर लाडूला छान. अगं तू अशी वेगळी लावा ना प्रिया. त्यानंतर आपण लाडूबाईला लाडूबाईची म्हणजे तिथे आज गेल्या तरी लाडूबाईची मजाच मजा राहते. लाडूबाईंनी छान सुंदर 2 गजरे एकामेकाला लावून घेतले आहे. छान अशी तिच्या पप्पाने दिला होता, तिला लांब लावून. तर मी म्हटलं कशी लावा, तर मी छान असा गुच्छ करून तिला लावून दिला. तर बघा छान अशी. त्यानंतर सर्वात पहिले गेलो आपण पंढरपूरला गणपतीचं दर्शन. सर्वात आधी गणपतीचं दर्शन करायचं सिद्धिविनायक. तर बघा किती छान असं सुंदर गणपती आहे. हे पंढरपूर देवस्थान परिसर आहे. तर आपण नक्की निघालो आहे पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या मंदिराकडे जायला. तर इथे म्हणजे कोणी जागा वगैरे काही पाहत नाही, कुठं पण आपलं शूट करणं चालू करते. तर म्हणजे शूट केला पाहिजे, पण असं आहे नाही. चलो असं त्यांचं काम ते करतात. त्यानंतर आम्ही घेतला आहे टिका लावून. लाडूबाईला म्हणत माऊलीचा टिकला लावायचा आहे, तर मग मॅडमनं सुद्धा लावून घेतला. आणि लाडूच्या पप्पाला सुद्धा, आईने सुद्धा लावून घेतला. त्यानंतर मी पण लावून घेतला आहे. तर बघा छान असं टिक्का लावल्यावर असं वाटतं की आपण दर्शनाला आलो तर टिक्का लावला पाहिजे. तर बघा छान आईला सुद्धा टिक्का लावून घेतला आहे. त्यानंतर म्हटलं मीच का बरं थांबू, तर मी बस लावून घेतला आहे टिक्का. तर बघा छान असा सुंदर टिक्का लावा. टिक्का लावा म्हणाला तर इथे काही बोलवावं नाही लागत, डायरेक्ट टिक्केवाले असे आले होते आपल्याला
आणि त्यांनी म्हणजे आमच्याकडून 20 रुपये घेतले होते, तर टीका लावून घेतल्यानंतर लगेच मंदिराच्या माऊलीने गजरा लावला रस्त्याने निघालो. तर बघा रस्त्यावरती छान अशी दुकानं लागले होते. सकाळी मॉर्निंग असल्यामुळे आम्ही 7ला निघालो होतो मंदिरात दर्शनाला जायसाठी. तर बघा काही दुकान उघडले होते, काही नव्हते. तर असं सुंदर छान असं आमचं चला म्हटलं थोडं स्पीड वाढवून घेतली, कारण की ब्लॉग जास्त मोठं होणार. तर सकाळी असं म्हणजे वाढत खूप छान असं सुंदर वातावरण झालं होतं आणि होतं तिथं नेहमीच राहते. तर तिथं पंढरपूरला गेल्यानंतर मन खूप प्रसन्न होते. तर तुम्ही पण गेले आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर फायनली आपण विठ्ठलाच्या मंदिरासमोर आलो आहे. हे आहे विठ्ठल मंदिर. तर आपल्याला सर्वात आधी जायचं होतं आंघोळीला नदीवर. तर आपण आंघोळ तर हॉटेलवरूनच करून घेतली होती, कारण की नदीला पाणी नव्हतं. तर बघा तरी पण म्हटलं चला आपण पायावर पाणी घेऊ आणि नदीची पूजासुद्धा करायची होती. तर बघा छान असं पायी म्हणजे लांब लांब जावं लागते आणि नद खूप मोठी आहे. उन्हाळ्यामुळे ते नदीचं पाणीसुद्धा अडलं होतं. तर म्हटलं चला आपण जाऊनच बघूया, कारण की आम्हाला पाणी कसं अडलं म्हणून माहीत. तर आम्ही गाडीनं तिकडनं चालू नदी क्रॉस करून यावं लागते. तर तिथे पाणी नव्हतं. अशी सुंदर सुंदर मूर्त्या, छोटे छोटे दुकानं, खूप सुंदर असं वाटत होतं. म्हणजे इथं कुठं पण आपल्याला असं वेळ नाही लागत. जेव्हा त्या पंढरीच्या आपण दर्शनाला जेव्हा जायचं, आमचं अचानकच डिसाईड झालं होतं की चला आपण दर्शनाला जाऊ. तर आम्ही घेतलं आहे सासूबाईला लाडूला सुट्टी असल्यामुळे आम्ही उन्हाळ्याचा म्हणजे प्लॅन वगैरे काही नाही केला, असं रावानी मजा सहज म्हटलं आम्हाला. तर मग चला म्हटलं जाऊया. तर फायनली आपण तुळजापूरचं सुद्धा दर्शन घेतलं. तुळजापूरच्या दर्शनाला आपल्याला भरपूर वेळ लागला आहे. तर फायनली आपण आलो नदीवर. तर बघा नदीचा परिसर खूप छान आहे. असा उन्हाळा असल्या म्हणजे वाळवंटला आहे पूर्ण, तरी पण चला आपण म्हटलं पायावर पाणी घ्यायचं आणि दर्शनाला जायचं. तर बघा नदीच्या काठाने सुद्धा छोटे छोटे अशी दुकानं लागले होते. तर खूप छान असं व्ह्यू होता. म्हटलं कॅमेरा पकडायला कोणी होते नाही, तर चला म्हटलं आईला कॅमेरा पकडा. आईनं जसं जमलं तसं शूट घेतला. बरं का थोडं ॲडजस्ट कर चला. तर बघा खूप छान असं शूट घेतला आहे सासूबाईंनी आणि मंदिर खूप छान आहे. आपण म्हटलं राव गेले होते सोमवारला, लाडू सोमवार गेले होते. तर मी म्हटलं चला जेवढं असं पकडता येईल तसं माझ्या हाती होती पूजा. आपल्याला गंगेची पूजा करायची होती, तर पूजेसाठी आपण सामान घेत होतो. तर मी म्हटलं तुम्ही पकडा कॅमेरा आणि मी चालते. तर मग आई म्हणे ठीक आहे मी पकडते. तर बघा छान असा शूट घेतला आहे आईने आणि आपल्याला जायचं आहे गंगेची पूजा करायला. नद पावसाळ्यामध्ये भरपूर भरली राहते. तर हे बघा हे दोघं जण इथे उभे होते. खूप जास्त पाणी राहते. तर उन्हाळा असल्यामुळे पाणी पूर्ण आटलं होतं नदीचं. तर बघा ब्लॉग कंटिन्यू बघा, स्किप न करता. तर मग जायला जागा शोधत होतो. तर म्हणजे गंदगी तर खूपच होती. नदीच्या काठाने खूप कचरा करून ठेवला होता आणि उन्हाळा असल्यामुळे पावसाळा आला की सगळं क्लीन होऊन जाते. तर म्हटलं चला इथं जाऊन आपण जेवढ्या थोड्या पाण्यामध्ये वाळू वगैरे काढून मी शिवपिंड सुद्धा करून घ्यायची होती. तर बघा वाळू काढून घेतली छान. असं 5 वेळा घ्यायचं होतं. तर मी म्हटलं एकदाच 5 वेळा हातात घेऊन घेतली. पहिले अशीच टाकली, जागा थोडी साफ करून घेतली आणि पिंड काढली बघा. तर ओढणी अशी समोरच येत होती माझी. तर छान अशी शिवपिंड काढून घेतली. जर कुठे पण जायचं असलं नदीची पूजा करायची का नाही, आपल्याला शिवपिंड करणं खूप गरजेचे आहे. तर शिवपिंड करून घेतली आहे आणि छान अशी तिला चोपडी थोडीशी करायची, तर व्यवस्थित करायची. ती शिवपिंडसारखी वाटली तरी पाहिजे. तर बघा छान शिवपिंड करून घेतली आहे. आता तिची पूजासुद्धा करून घ्यायची आहे. तर इथे म्हणजे जिथं कुठं पण गेलं तरी पैशानं खूप लुटतात, कारण की आणि आपण एकचदा वर्षातून किंवा 2 वर्षातून जेव्हा बी जातो तर पैशाकडून पाहता तुम्ही जे विधी आहे ते करू शकता. शिवपिंडाची पूजासुद्धा करून घेतली. सासूबाईला म्हटलं तुम्हीसुद्धा पूजा करून घ्या. आपल्याला दिवासुद्धा लावायचा होता, गंगेला लावायचा होता. तर तो गंगेला बाळाला पण पेटवून घेतला, हवा असल्यामुळे तो विजतच होता. तर म्हटलं चला मग नंतर आखरी राकेशरावांनी पेटवून दिला. मग आम्ही इथं गंगेले ब्लाऊज पीस आणि हळदी कुंकाने पूजा केली आहे गंगेची आणि त्यांना सोडलं आहे पाण्यात. तर धार वाहती नव्हती, तर जसं पाणी होतं तसं केलं आहे. आणि तर मग आपली गंगेची पूजा करून झाली आहे. थोडा सूट घेतला आपण पाण्याचा. बघा जास्त पाणी नव्हतं, पूर्ण असं थोडं फार पाणी होतं. तर आंघोळी लाईक होतं पण नाही. तर म्हटलं राहू म्हणे पाणीच नाही तर आपण आंघोळ काय करायची. आम्ही घरूनच आंघोळ वगैरे केली. मग थोडंसं असं पाणी वगैरे घेतलं सगळ्यांनी. आणि बघू शकतो तुम्ही किती नदीची हाल खूप खराब आहे सध्या. तर लाडूबाई पण छान अशी एन्जॉय करत होती पंढरपूरची नदी, कारण की आपण पण आधी म्हणजे आता सध्या पाणी कमी झालं आहे. तर लाडू शाळा असल्यामुळे आपण उन्हाळ्यात गेलो आहोत. तर आता जर जायचं असलं तर आपण नदीला पाणी असतं त्याच टायमामध्ये जावं, मला तरी असं वाटते. कारण की आंघोळ करणं खूप गरजेचं असते या नदीमध्ये.
तर मोबाईल वगैरे जमा लाडूबाई छान खेळत होती, तिचा एन्जॉय चालूच होता. तर आपल्याला फळसुद्धा सोडायचं होतं, दिवा तर सोडलाच होता आपण ब्लाऊज पीस ते, आणि म्हटलं फळसुद्धा सोडून द्यायचं. तर त्या आजीने पूजा करून घेतली होती त्यांच्याकडून, त्यांनी सांगितली ब्लाऊज पीस दिवा सगळं म्हणजे नदीला वाहायचं, सोडून द्यायचं. तर मग मी तसंच केलं सांगितल्याप्रमाणे. तर राकेश रावांनी थोडी व्हिडिओ बरोबर घेतला नाही आहे, तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करत चला. तर त्यांचं काही लक्ष नव्हतं, तर ते खालीच बहुतेक आम्ही पूजेच्या चक्करमध्ये होतो, तर अशी क्लिप झाली आहे. थोडंसं ॲडजस्ट करत चला. आणि पूजेला पण भरपूर म्हणजे आपल्याला असं वाटलं मग पंढरपूरला म्हणजे आपली जशी तुळजापूरला फजिती झाली तशी या इथे नाही झाली पाहिजे. तर लवकर लवकर आटपून घेतलं आहे आणि मंदिराकडे जायला म्हटलं चला लवकरात लवकर. तर लाडूबाईची काही मस्ती संपत नव्हती पाण्यातली. तर बघा कशी मस्ती करते लाडू पाण्यामध्ये. लाडूबाई पूर्ण एन्जॉय करते बघा. हे इथं आपण जसं वाळल्याबरोबरच फळ उचलून नेलं आहे त्यांनी, तर तसंच चालते. तर सगळ्याचं पोट कशावर होतं बघा, खूप सारी गंदगी पण आहे. तर देवाचं ठिकाण असेल तर लोक अशी घाण नाही केली पाहिजे, मला तरी असं वाटते. पण असं चालू जायचं ते बघत बसेल, आपण जायचं व्यवस्थित दर्शन केलं यायचं, पण गंदगी नाही करायची असं तर मला वाटतं. फोटो घ्यायसाठी विचार केला तर राव म्हणतो थोडीशी क्लिप घेतली आहे तिची. नाही वास पण भरपूर येत होता त्या नदीचा. म्हटलं चलो असं होतं. त्यानंतर गेलो आहोत दर्शनासाठी. त्यानंतर आपण थोडे फोटो घेतला आहे. तर पंढरपूर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.